पासून सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया मध्ये हर्षल पाटील याचं नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे आणि प्रत्येकाच्या मीडियावर आहे। कोण हा हर्षल पाटील? ज्या महाराष्ट्रामध्ये जलजीवनच्या मिशनच्या माध्यमातून एका सब ठेकेदाराने काम केलं आणि त्याला बिल न मिळाल्यामुळे त्याने परवा आत्महत्या केली। काल आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी ऐकलं, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री म्हटले की तो सब कॉन्ट्रॅक्टर आहे, तो आमचा रेकॉर्डवर नाही, त्यामुळे त्याच्याशी आमचा काही संबंध नाही। परंतु मी तुम्हाला सांगतो की ज्या ठेकेदाराचा हा सब ठेकेदार आहे, CS पाटील त्याचं नाव आहे सांगलीचं, त्या CS पाटीलने हे काम घेतलं आणि त्या CS पाटीलला पैसे मिळाले नाही, बिल मिळालं नाही आणि म्हणून त्याने हर्षलला बिल दिलं नाही आणि ते बिल न मिळाल्यामुळे हर्षलने परवा आत्महत्या केली। हे मी नाही सांगत, जो ठेकेदाराकडे सब ठेकेदार म्हणून काम केलं तो CS पाटील या ठिकाणी सांगतो की माझं बिल मिळालं नाही आणि म्हणून मी याला बिल दिलं नाही, अशा पद्धतीनं त्याने सांगितलेलं आहे। तर CS पाटील, कदम आणि माळी अशा 3 ठेकेदाराकडून त्याने 1.5 ते 2 कोटी त्याचे थकलेले आहेत आणि त्याच्यामुळे याने आत्महत्या केली। आमचे 3-4 बिल निघाले नाहीत हे त्यांनी स्वतः व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। हा व्हिडिओ आहे सांगली जिल्हा परिषदच्या बाहेरचा हा व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरने सांगितलेलं आहे, CS पाटील नावाचा की मालवाडी आणि तांदलवाडी हे दोघं ग्रामपंचायतीचे कामं मी त्याला दिलेले होते, त्याचे पूर्ण पैसे अटकले आणि त्याने बाहेरून कर्जाचे पैसे घेतले, पण मला पैसे मिळाले नाही म्हणून मी त्याला देऊ शकलो नाही आणि म्हणून त्याने आत्महत्या केली। काल हर्षलने आत्महत्या केली म्हणून पुढे तुम्ही CS पाटीलची आत्महत्याची वेळ पाहणार आहेत का? त्या CS पाटीलचे सुद्धा पैसे थकलेले आहेत आणि असे कित्येक हर्षल या महाराष्ट्रामध्ये जलजीवनच्या माध्यमातून आणि विविध कामाच्या माध्यमातून हर्षल सारख्या आत्महत्या करण्याची हे सरकार वाट पाहत आहे का? आणि आमचे पालकमंत्री, पाणीपुरवठा मंत्री सांगतात की याच्याशी आमचं काही म्हणणं नाही, याच्याशी आमचा काही संबंध नाही। आतापर्यंत मी शेतकरी आत्महत्या करतात कर्जापायी हे ऐकलेलं होतं, पण आता ठेकेदार कर्जापायी आत्महत्या करतायत हे पहिल्यांदा मी ऐकतोय। आणि हा प्रश्न विधानसभेमध्ये जयंत पाटील असतील किंवा अन्य कोणी मंत्री असतील यांनी प्रश्न उचललेला होता, तरी सुद्धा हे सरकार आणि संबंधित मंत्री हे जागे झाले नाहीत। याचा अर्थ या सरकारला रमी खेळायला वेळ आहे, या सरकारला गुंडगिरी, विधान भवनामध्ये गुंडगिरी करायला वेळ आहे, या सरकारच्या मंत्र्यांना छुछा करायला वेळ आहे, परंतु ठेकेदार आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याकडे बघण्याचा वेळ नाही। आणि म्हणून या ठिकाणी हा ठेकेदार मुकला, हर्षल मुकला, याच्यानंतर किती हर्षल मुकतील हे सांगता येत नाही आणि म्हणून हा महाराष्ट्राचा जलजीवनचा मोठा भ्रष्टाचार, यांचे बिल थांबलेले आहेत, एकही योजना यांची बरोबर पाणी पुरवत नाही आणि म्हणून पालकमंत्री आणि पाणी पुरवठा मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ही मागणी आहे। राजीनामाच द्यायला पाहिजे। जर तुम्हाला तुमचं खातं कसं चाललेलं आहे, तुमच्या खात्यात कॉन्ट्रॅक्ट पद्धत कशी चाललेली आहे याचा जर अभ्यास नसेल तर अशा मंत्र्यांना राहावं का त्या याच्यावरती? आणि ही सगळी बाब मी मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालणार आहे, कारण मी त्या तालुक्यात राहतो, मी त्या खात्याचा मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि मला अनुभव आहे ना त्या खात्याचा। म्हणून मंत्र्यांनी बेजबाबदारपणाने एकजीव गेल्यानंतर
असं माझं स्पष्ट